हॅलो, नमस्कार सर्वांना. आपण याच्या अगोदर एक लेक्चर टाकलं होतं. त्याच्यामध्ये मी इडियम्स आणि फ्रेजेस कव्हर केल्या होत्या. पण त्याच्यामध्ये कसं झालं होतं ना, की माझा अभ्यास हा कंप्लीट नव्हता. इडियम्स अँड फ्रेजेस मी ह्या जस्ट म्हणजे असं वाचून दाखवल्यासारखं दाखवलं होतं. पण मला त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे होते. मी ते तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. त्या अनुषंगाने मी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले. म्हणजे की इडियम्सचा उगम कसा झाला हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्हाला त्यामागची स्टोरी, बॅक स्टोरी जर व्यवस्थित कळली, तर ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये लक्षात राहतं आणि तुम्ही कमी जरी रीड केलं, म्हणजे तुम्ही थोड्याशा जरी तुम्ही इडियम्स अँड फ्रेजेस करून गेले, तरीसुद्धा एक्झाममध्ये जर तुम्हाला अचानक नवीनच कोणतीतरी इडियम किंवा फ्रेज जर आली, तर तीसुद्धा तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार आहे. त्या अनुषंगाने मी ही आता पी-डी-एफ डेव्हलप केलेली आहे. तर आपण आज जे इडियम्स आणि फ्रेजेस बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण लेटर बी बघणार आहोत. एचं मी लेक्चर घेतलंय. आता त्याचं मी चेंजेस केले. हे बघा इथं अर्गस साइड म्हणून आहे. याच्यामध्ये मी चेंजेस केलेत. पण आता ते लेक्चर घ्यायला मला डिफिकल्ट जातंय. कारण की मी सुद्धा प्रिपरेशन फेजमध्ये वेळ काढायला थोडंसं आता डिफिकल्ट जात आहे. तरी आपण ह्या बी लेटरबद्दलच्या जेवढ्या आपण इडियम्स आहेत तेवढ्या आज बघायचा प्रयत्न करूयात महत्त्वाच्या. पहिली आपली इडियम आहे बाय हुक और बाय क्रूक. त्याचा अर्थ काय होतो? बाय एनी मीन्स. मीन्सचा अर्थ होतो की कोणत्याही साधनाने, कोणत्याही मार्गाने तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह करणे, त्याला आपण बाय हुक और बाय क्रूक म्हणतो. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो मग? कसल्याही मार्गाने तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे. आता ही जी म्हण आहे ही कुठून आली? तर मध्ययुगीन इंग्लंडमध्ये काय झालं होतं, तिथं 2च प्रकारचे हत्यारं त्यांनी परमिट केलेले होते. एक हुक नावाचं आणि दुसरं क्रूक होतं. क्रूक हे एक तुम्हाला लाकडी दिसतंय आणि हुक हे तुम्हाला एक लोखंडीचं आपण त्याला एक हे म्हणू शकतो. हुक जनरली त्याला आपण म्हणतो. तर जेव्हा पण जे शेफर्ड लोक होते, शेपर्डचा अर्थ होतो की जे पण बकऱ्या किंवा शेळ्या चारायला याच्यामध्ये जातात, जंगलामध्ये जातात, त्यांना आपण शेफर्ड म्हणतो. तर त्या शेफर्ड लोकांना मध्ययुगीन इंग्लंडमध्ये मग लोकं सांगायचे की तुम्ही जंगलात चालले ना, तर लाकडं गोळा करून आणा. मग लाकडं गोळा करून कसे तुम्ही आणणार? तर तुमच्याकडे फक्त 2च हत्यारं तुम्हाला परमिट आहे. एक तुमचं हुक आणि क्रूक. तिथनं त्या म्हणीचा उगम झालेला आहे. की बाय हुक और बाय क्रूक तुम्हाला कोणत्याही मार्गाने, कोणत्याही साधनाने तुम्हाला जे काम सांगितलंय ते अचीव्ह करायचं आहे. मित्रांनो राहिला प्रश्न ह्या पी-डी-एफचा, ही जी बनवली मी तर याला खूप एफर्ट्स लागतात ह्या पी-डी-एफ बनवायला, तर त्यामुळे ते पेड स्वरूपात असणार आहे. आणि मी सुरुवातीला फक्त इडियम्स आणि फ्रेजेसची पी-डी-एफ बनवली होती. त्याची एक छोटीशी जाहिरात टाकली होती माझ्या स्वतःच्या चॅनलवरती. हे माझं चॅनल आहे एनोनॉमस एम-पी-एस-सी ॲस्पिरंट. तर ती इडियम्स अँड फ्रेजेसची जी पी-डी-एफ आहे त्याच्यामध्ये 400 प्लस इडियम्स आहेत. ती मी ₹50 देत होतो. पण आता त्याच्यामध्ये मी काही ॲड केलंय, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन ॲड केले. सिनोनम्स आणि अँटोनम्सच्या पी-डी-एफचं काम चालू आहे. तर हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहे. कारण की हा सुद्धा एक मेजर पोर्शन आहे तुमच्या एक्झामचा. तर त्याची टोटल प्राईस आता त्या पी-डी-एफची ₹100 झालेली. कारण की आज काही जणांचे मेसेज आले आणि मग त्यांना ते कन्फ्युजन होतं. तर ते सांगतोय. आणि जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही ह्या टेलिग्रामवरती मला संपर्क करू शकता. पुढे आहे आपला बिअर द ब्रंट ऑफ म्हणून. तर त्याचा अर्थ काय होतो? बिअर द ब्रंट ऑफ. तुम्ही ही बाहुबली मूव्ही जर बघितला असेल तेव्हा जेव्हा युद्ध चालू होतं, तर एक बाहेरच्या राज्यातला व्यक्ती होतो. तो खूप असा राक्षसासारखा दिसतो. तो जेव्हा अटॅक करतो तो तेव्हा ही युद्धाची रचना अशा स्वरूपाची केलेली असते. आता याच्यामध्ये हे मी का सांगतोय? तुम्हाला हे जे सुरुवातीला लोकं दिसतायत, तर जो पहिला वार होणार आहे, तर त्याचा मुख्य आघात हा पहिल्या ह्या लोकांवरती बसणार आहे. तर त्या म्हणीचा अर्थ तो होतो. मग बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे काय? की ह्या लोकांना त्या पहिला जो वार होणार आहे, तर त्याचा मुख्य फटका बसणार आहे. त्यालाच आपण बिअर द ब्रंट ऑफ म्हणतो. हा वाक्प्रचार जो आहे तो जुना युद्धकाळातून आला आहे. युद्धात ब्रंट म्हणजे शत्रूच्या हल्ल्याचा सर्वात मोठा आणि प्राणघातक आघात, त्याला आपण म्हणतो ब्रंटला. काय म्हणतो? शत्रूच्या हल्ल्याचा सर्वात मोठा आणि प्राणघातक आघात. ज्यांना पहिली गोळी किंवा पहिला तलवारीचा वार किंवा पहिला हल्ला सहन करावा लागतो, त्यांना असं म्हटलं जायचं की दे बिअर द ब्रंट ऑफ अटॅक. म्हणजे त्यांना पहिला वार सहन करावा लागलेला आहे. चित्राच्या माध्यमातून आणि गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात राहील अशी आशा करतो. पुढची ही जी आपली इडियम आहे खूप इंटरेस्टिंग आहे, बेल द कॅट नावाची. आता याच्या मागची गोष्ट काय आहे? आता ही एक दंतकथाच आहे. पण बेल द कॅट म्हणजे काय? एक उंदरांचं साम्राज्य असतं आणि त्या साम्राज्यामध्ये मांजर खूप धुमाकूळ घालते. म्हणजे कधी पण येते, अटॅक करते, उंदरांना मारते, उंदरांना घेऊन जाते, पळवून घेऊन जाते. तर त्याच्यामध्ये मग त्या शहाण्या लोकांची सभा भरते त्याच्यामध्ये. आणि मग जे म्हातारे वयस्कर 2-3 उंदरं राहतात, समजदार, ते असं ठरवतात की आपण काय करू आता, मांजरं जेव्हा येईल तर आपल्याला कळलं पाहिजे ती येणार आहे, मग आपण लपून बसू बिळामध्ये, असं त्यांचं ठरतं.
मग ते ठरवतात की आपण आता मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची. मग ठरतं ठीक आहे, घंटा बांधायची आणि घंटा बांधल्यानंतर आपल्याला कळेल की मांजर येतीये आणि मग आपण सावधान होऊ आणि मग बिळामध्ये जाऊन बसू, म्हणजे आपल्यावरती अटॅक होणार नाही. पण सर्वात मोठा प्रश्न हा होता ना, की ती जी घंटा होती ती मांजराच्या गळ्यामध्ये बांधणार कोण? कारण की जो बांधायला जाणार त्याचा बळी तर 100% जाणार होता. मग तिथून त्याचा अर्थ असा होतो, की धोकादायक पहिलं पाऊल कोण उचलणार आहे? टू टेक द फर्स्ट रिस्की स्टेप, असा त्या इडियमचा अर्थ होतो बेल द कॅटचा. म्हणजे फ्यू पीपल डेअर टू बेल द कॅट, हे आपण त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. त्याच्यामागची गोष्ट समजून घ्या, उगम समजून घ्या म्हणीचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. पुढचं जे आहे आपलं बीड डिफायन्स ही नावाची इडियम आहे. त्याचा अर्थ काय होतो? अवहेलना करणे किंवा विरोध करणे. आता याच्या ही म्हणसुद्धा जी आपले मध्ययुगीन इंग्लंड आहे, तिथून हिचा उगम झालेला आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते. त्यांना जर एखाद्या सरदाराला चॅलेंज करायचं असेल, म्हणजे सरदार त्या राजाला चॅलेंज करणार आहे, तर तो काय करायचा? त्या राजाच्या राजमहालासमोर जायचा आणि मोठमोठ्याने ओरडायचा. तर किल्ल्याच्या तटावर उभा राहून त्याच्या दूतासमोर तो जोरजोरात घोषणा करत असेल, आय बीट डिफायन्स, असं तो म्हणत असेल, म्हणजे मी तुझी सत्ता मानत नाही, तू सांगतोस ते मी करणार नाही. ही घोषणा म्हणजे सरळ सरळ युद्धाची तयारी आणि राजाच्या ताकदीला निर्भय आव्हान होतं. त्या एका घोषणेत 3 गोष्टी दडलेल्या होत्या: एक धाडस, अवहेलना आणि बंडाची तयारी. तेव्हापासून बीट डिफायन्स याचा अर्थ झाला कोणालाही न घाबरता उघड विरोध करणे किंवा त्याच्या आदेशाला सरळ नकार देणे. आता तुम्हाला बीट डिफायन्सचा अर्थ इथं समजून आला असेल. कसं तुम्ही ती स्टोरी लक्षात ठेवा. राजा त्याच्यानंतर त्या राजाला चॅलेंज करतोय, कोण सरदार करतोय आणि तो काय म्हणतोय, आय बीट डिफायन्स. त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात: धाडस, अवहेलना आणि बंडाची तयारी. मग ह्या इडियमचा आपला अर्थ काय होणार आहे? अवहेलना करणे किंवा विरोध करणे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये टू ओपनली ओपोज आणि इग्नोर असा त्याचा आपण अर्थ घेणार आहोत. पुढची जी आहे आपली इडियम ती आहे ब्लो वन्स ट्रम्पेट. आता ही खूप इंटरेस्टिंग इडियम आहे. त्याचा अर्थ काय होतो, की स्वतःची स्तुती स्वतः करणे. त्याला आपण म्हणतो ना, की स्वतःची पिपाणी वाजवतो. त्याला आपण म्हणजे बोली भाषेमध्ये तसं म्हणतो, की तो स्वतःचीच पिपाणी वाजवतो. ब्लो वन्स ट्रम्पेट म्हणजे काय? ही म्हण सुद्धा जुने काळातनं आलेली. जेव्हा राजेशाही होती तेव्हा काय व्हायचं, जेव्हा राजा राजदरबारामध्ये एंट्री मारायचं, तर तेव्हा मोठी तुतारी वाजवली जायची, की राजा येतोय, राजा येतोय म्हणून. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं, की काही जणांनी आपल्या छोट्या-मोठ्या कामगिरीसाठी म्हणजे स्वतःची छोटी-मोठी कामगिरी जरी असेल, तरी ते स्वतःचीच तुराई वाजवायला त्यांनी सुरुवात केली. तुराई म्हणजे त्याला आपण बोलीभाषेमध्ये पिपाणी असं म्हणतो. म्हणजे स्वतःचं स्वतः कौतुक करणे, म्हणजेच टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. त्यालाच आपण नंतर लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली, की लोकांनी कौतुक करावं म्हणून स्वतःच आपली स्तुती करणं. त्याला आपण काय म्हणतो? टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. म्हणजे स्वतःच स्वतःची स्तुती करणे, हा या इडियमचा अर्थ होतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि वाक्प्रचारामागची गोष्ट जर तुम्हाला लक्षात ठेवता आली, तर ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये लक्षात राहणार आहे. पुढची आपली इडियम आहे ब्रेक द न्यूज. आता याच्यामध्ये तुम्हाला न्यूज म्हणजे काय? एखादी बातमी सांगणार आहे. ब्रेक म्हणजे ती तुम्हाला ब्रेक म्हणजे काय? सांगणारच आहे. बरोबर, बातमी आणि ती सांगायची. फक्त याच्यामध्ये एक काय आहे, याच्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो, की थोडंसं एक चेंज आहे. ब्रेक द न्यूजचा अर्थ होतो, की वाईट बातमी सांगणे. आता वाईट बातमी जेव्हा आपण सांगतो, बघा तुम्ही तुमच्यावरती हा कधी ना कधी अनुभव आलेला असणार आहे तुम्हाला, की एखाद्याचं जर निधन झालं असेल आणि जर समोरच्यानी कॉल केला, ते काय सांगते, की हॉस्पिटलला ॲडमिट केलंय, तुम्ही या. समजा कोणी पुण्याला असेल, कोणी दिल्लीला वगैरे असेल, किंवा मग जे लांब राहणारे पाहुणे वगैरे असतात, तर आपण जनरली असं सांगतो, की नाही सीरियस आहे किंवा ॲडमिट केलं. म्हणजे तुम्ही डायरेक्टली सांगत नाही, की समोरचा व्यक्ती मेला म्हणून. तुम्ही हळू ती गोष्ट फोडत असतात. त्याला आपण मग ब्रेक द न्यूज म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं ना, म्हणजे पोस्टाने सर्व गोष्टी व्हायच्या. टपालवाले इकडून तिकडं मॅसेज तुमचे डिलिव्हर करायचे. मग पोस्टाने मॅसेज जेव्हा डिलिव्हर करायचे, एखाद्याचं निधन वगैरे झालंय किंवा मग दुःखद एखादी घटना झाली, तर मग तो टपालवाला काय करायचा, की ठीक आहे घरात जायचा, इकडच्या तिकडच्या गप्पा करायचा आणि मग हळूच ती वाईट गोष्ट सांगायचा, झालेली वाईट घटना सांगायचा. मग तिथून ह्या म्हणीचा उगम झालेला आहे ब्रेक द न्यूज म्हणून. ही तुम्हाला लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो. पुढची जी आपली महत्त्वाची इडियम आहे ती आहे बर्न होल इन वन्स पॅकेट. आता हे तुम्ही इमॅजिन करायचं, की तुमचा स्वतःचा खिसा आहे, त्याला बर्न म्हणजे तुम्ही त्याला आग लावलंय किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही छिद्र करताय, असं तुम्हाला इमॅजिन करायचं. याचा अर्थ काय होतो, की तुम्ही लगेच पैसे खर्च करताय. काय व्हायचं ना,
पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, की मग पूर्वीच्या काळामध्ये नोटा नव्हत्या. तुमचा जी पेपर करन्सी आपण सध्या त्याला म्हणतो किंवा आता प्लास्टिक करन्सी आली किंवा आता फोनपे वगैरे आले. त्याच्या ह्या गोष्टी खूप ॲडव्हान्स झालेल्या आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये तुमचं मेटल करन्सी होती, कॉइन होते. तर ते कॉइन तुम्ही जेव्हा खिशामध्ये ठेवायचे, तर ते तुम्हाला खूप जड लागायचे. किंवा मग ते हां, तो कपड्याच्या खिशांना ते फार पूर्वीच्या काळामध्ये आताच्या सारख्या मशिनी पण नव्हत्या. तर तुमचे कपडेसुद्धा हे आपण त्याला म्हणू कच्चं काम व्हायचं त्या कपड्यांचं सुद्धा. तर खिसे तेवढे मजबूत कापडाचे नसायचे आणि मग लोक म्हणायचे जेव्हा एखाद्याच्या खिशात पैसा आला, की ते एवढे पटकन खर्च होतात, की जणू पैशांनी खिशाला छिद्र पाडलं. कल्पना अशी होती, की नवीन पैसे मिळताच ते खिशात जणू तापलेले नाणे असल्यासारखे वाटतात आणि त्या गरमपणामुळे लोक ते लगेच खर्च करून टाकतात. म्हणून बर्न होल इन वन्स पॉकेट हा वाक्प्रचार जन्मला. म्हणजे काय? मी तुम्हाला जे सांगितलं तेच, की तुमचे मेटल करन्सी होती आणि ते खिशाला वजं व्हायचे किंवा मग त्याचे चटके बसल्यासारखं तुम्ही त्याला अनुभवू शकता आणि मग ते पैसे तुमचे लगेच खर्च व्हायचे. असा अर्थ या म्हणीतून घेतलेला आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? बर्न होल इन वन्स पॉकेटचा अर्थ काय होतो? लगेच पैसे खर्च होणे. पुढे आहे आपलं बरी द हॅचेट. आता इथं बरीचा अर्थ होतो, की तुम्ही पुरून टाकणे आणि हॅचेटचा अर्थ होतो कुऱ्हाड. नॉर्थ अमेरिका जी आहे, तर तिथं रेड इंडियन्स नावाचे पहिल्यांदा एक आपण त्याला म्हणू शकतो जमात होती. ते तिथले मूळचे रहिवासी आहेत. तर त्यांच्यामध्ये अशी प्रथा होती, की अ, जर त्या जमातीमध्ये 2 गटामध्ये जर वाद झाला, वाद झाल्यानंतर जो शांततेचा पिरियड राहायचा, त्याच्यामध्ये युद्धात वापरल्या गेलेल्या कुऱ्हाडी ते जमिनीत पुरून टाकत. याचा अर्थ असा होता, की आता आम्ही शस्त्र खाली ठेवत आहोत, भांडण संपलं आहे आणि शांतता सुरू झालेली आहे. मग त्याचाच अर्थ काय होतो? वैर संपवून शांतता प्रस्थापित करणे, त्याला आपण काय म्हणतो? बरी द हॅचेट. आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बरीचा अर्थ पुरवणे आणि हॅचेटचा अर्थ कुऱ्हाड. हे तुम्हाला जर लक्षात ठेवता आलं, तर तुम्हाला या म्हणीचा अर्थ लक्षात राहणार आहे. पुढचं आपलं बिसाइड वन सेल्फ. इथं मी तुम्हाला एक आपलं नटसम्राटमधला डायलॉग घेतलाय, टू बी ऑर नॉट टू बी. त्याच्यामध्ये जर तुम्ही नाना पाटेकरांची जी भूमिका आहे ती जर व्यवस्थित बघितली, तर त्याच्यामध्ये ते जेव्हा पण असं स्टेजवरती जाऊन असे डायलॉग मारतात, ते स्वतःशीच गप्पा मारत असतात. म्हणजे इथं नाना पाटेकर उभा आहे आणि एक इथं त्यांचा दुसरा एक म्हणजे स्वतःचं एक त्याला आपण म्हणू शकतो, की प्रतिबिंब आहे. असं ते कन्सिडर करायचे आणि मग डायलॉग्स व्हायचे. टू बी ऑर नॉट टू बी किंवा मग अजून जे डायलॉग होते त्या मूव्हीमध्ये ते. तर त्याचा अर्थ काय होतो बिसाइड वन सेल्फचा, की फार व्याकुळ होणे. आता याचा उगम कसा झालेला आहे? ग्रीक लोक मानत, की जेव्हा माणूस अत्यंत दुःखी, रागावलेला किंवा भावनिक होतो, तेव्हा तो आपल्यावरचा ताबा गमावतो. इतका, की आपलं मन आणि शरीर वेगळं झाल्यासारखं वाटतं. नाटकांमध्ये हे दाखवण्यासाठी कलाकारांना अशी स्थिती दाखवायला सांगितली जात होती, की जणू ते स्वतःच्या शेजारीच उभे आहेत, म्हणजेच बिसाइड वन सेल्फ. याचा अर्थ लक्षात काय ठेवायचा आहे तुम्हाला? फार व्याकुळ होणे. पाटेकरांचे जेवढे पण डायलॉग आहे ह्या मूव्हीमध्ये नटसम्राटमध्ये, ते त्याच मोमेंटला येतं जिथं तो दुःखी असतो, तो कलाकार दुःखी असतो किंवा मग काहीतरी झालेलं असतं सीरियस गोष्ट. म्हणजे जर बघा तुम्ही आता स्टार्टिंगला त्याच्या मुलाच्या घरातून तो बाहेर जातो, मग ते डायलॉगबाजी होती. मुलीच्या घरात जातो, मग तिथं त्याच्यावर ते चोरीचे आरोप होतात. परत मग ती डायलॉगबाजी होती. त्याचा तो पूर्ण थिएटर जळतो, त्याच्यानंतर सुद्धा ती डायलॉगबाजी होती. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, की जेव्हा काहीतरी दुःख होतं, जेव्हा कोणतरी व्याकुळ होतो, त्यानंतर मग अशा गोष्टी होतात. बिसाइड वन सेल्फ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं जे आहे आपलं बॅड ब्लड म्हणून. आता बॅड ब्लड म्हणजे काय? नासका कांदा तुम्ही याचा मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवू शकता. बॅड ब्लडचा काय अर्थ होतो? वैरभाव किंवा कटू संबंध. तर काय ते? हा वाक्प्रचार जुन्या युरोपियन किंवा मध्ययुगीन इंग्लंडच्या कुटुंब संघर्षामधून आलेला आहे. नासका कांदा मी चुकीचं सांगितलं, ते नंतर सांगेल मी तुम्हाला. इथं बॅड ब्लडचा अर्थ वेगळा होतो. त्यावेळी 2 कुटुंबांमध्ये वंशपरंपरेचा किंवा जमिनीचा वाद चालत असे. कोणत्याही वादामुळे रक्तसंबंध खूप ताणले जात आणि एकमेकांमध्ये कटुभावना किंवा मग वैरभाव, त्यालाच आपण बॅड ब्लड तयार होत असं म्हणलं जायचं आणि ही भावना एवढी खोलवर पोहोचायची, की अनेक वर्ष संघर्ष चालत राहायचा. आता तुम्ही महाभारताचंच बघा ना. महाभारत काय बेसिकली 2 भावंडांमध्ये हे युद्ध आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही बघसाल, की आपले बांधाबांधावरून असलेले संघर्ष सगळ्यात जास्त जर कोर्टमध्ये केसेस काय असेल ना, तर ते याच्या स्वरूपामध्ये आहे, की तुमचे काय म्हणतात त्याला प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट्स. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, की तुमचे वंशपरंपरागत चालत आलेले जे वैरभाव किंवा कटुसंबंध त्याला आपण बॅड ब्लड असं म्हणतो. पुढचं आहे आपलं ब्लॅक अँड ब्लू. ही खूप इंटरेस्टिंग आहे.
तुम्ही मराठीमध्ये म्हणता ना, मी त्याला काळं निळं होऊस्तर आणलं, तोच अर्थ आहे ह्या इडियमचा ब्लॅक अँड ब्लू. काय आहे ते? तुंबळ मार देणे किंवा बदडून काढणे, अंगावर वळ उठेस्तोवर मारणे, त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लॅक अँड ब्लू. आता याचा अर्थ काय? मी तुम्हाला जे सांगितलं तेच, की तुम्ही एवढं मारतात, की अंगावरती तुमच्या काळे किंवा निळे चट्टे येतात आणि मग तिथूनच त्या म्हणीचा उगम झालेला आहे ब्लॅक अँड ब्लू. पुढचं जर आपण बघितलं, बीट अबाउट द बुश. आता हे तुम्ही भरपूर जणांच्या WhatsAppच्या स्टेटसला किंवा मग Telegramचा जो तुमचा बायो असतो, Instagramच्या स्टोरीला हे तुम्ही बीट अबाउट द बश हे बघितलेलं असतं, वाचलेलं असतं. याचा अर्थ काय होतो? पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लोकं शिकार करायला जायचे, शिकार कशाचे करायचे ते? सश्याची किंवा मग पाखरांची छोट्या-छोट्या. मग ते काय करायचे, की ठीक आहे, ससे कुठं झुडपामध्ये लपून बसायचे. बरोबर ना? बशचा अर्थ होतो झुडपं वगैरे. तर मग त्या झुडपाच्या आजूबाजूला हाणत असत, जेणेकरून आवाज व्हायचा आणि मग त्या झुडपामध्ये लपलेला जो प्राणी आहे, तो बाहेर निघायचा आणि मग लोकं त्याची शिकार करायचे. हा त्यामागचा अर्थ आहे किंवा मग वाक्प्रचारामागची त्या गोष्ट आहे. मग बीट अबाउट द बश हे तिथूनच आलेलं आहे, की तुम्हाला एखादी गोष्ट जर साध्य करायची आहे, म्हणजे काय? मुख्य मुद्दा सोडून तुम्ही इकडं-तिकडं बोलणे किंवा आढेवेढे घेणे. बीट अबाउट द बश म्हणजेच काय, की तुमच्या बशमध्ये म्हणजे त्या तुमच्या झुडपामध्ये तुमचा जी शिकार लपलेली पण तुम्ही आजूबाजूला मारताय, हा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. त्याचा अर्थ काय होतो? मुख्य मुद्दा सोडून इकडे-तिकडे बोलणे किंवा आढेवाढे घेणे. म्हणजे मुख्य मुद्दा सोडायचा आणि इतर गोष्टीवरती तुम्ही बोलताय, त्याला आपण बीट अबाउट द बश असं म्हणतो. पुढचं आपलं बीट द एअर. बीट द एअर म्हणजे काय? तुम्ही मला सांगा, हवेला कधी तुम्ही मारू शकता का? नाही. त्याचाच अर्थ काय होतो मग? व्यर्थ कष्ट करणे किंवा हवेत हातपाय मारणे. म्हणजेच काय? फळ न मिळणारे प्रयत्न करणे, त्यालाच आपण काय म्हणतो? बीट द एअर. तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट. तुम्ही जर हे कीवर्ड जर प्रॉपरली बघितले ना, याचा तुम्हाला अर्थ जर काढता आला, तुम्हाला इडियमला जर फोडता आलं, तर तुम्ही इडियमच्या अर्थापर्यंत सहज पोहोचता. आणि ह्याच अनुषंगाने जर तुम्ही याचं प्रिपरेशन केलं संपूर्ण, तर तुम्हाला हा टॉपिक खूप इझी जाणार आहे. मला भरपूर जणांचे मेसेज आले, की इंग्लिशला मार्कच येत नाही आणि त्याच्यामुळे मग रिझल्ट कुठेतरी तुमचा राहून जातो. इंग्लिशला मी तुम्हाला सांगतो, 25 पैकी तुम्हाला 22 प्लसच यायला पाहिजे. सरासरी तुमचा 24च्या आसपास हा आकडा जाऊ शकतो. म्हणजे आता धर्मादायचा जो पेपर होता, ईझी लेव्हल होती त्याची, तर तिथे तुम्ही आउट ऑफ सुद्धा घेऊ शकता जर प्रिपरेशन चांगलं असेल तर. बीट द एअरचा अर्थ काय होतो मग? व्यर्थ कष्ट करणे किंवा हवेत हातपाय मारणे. पुढचं आपलं बिल्ड कॅसल्स इन द एअर. एअर म्हणजेच काय? हवा. आणि कॅसल्स म्हणजे काय? तुमचे राजमहल. म्हणजे तुम्ही हवेत राजमहल बांधणे. त्याचा अर्थ काय होतो? की केवळ तुम्ही कल्पना करत आहात. बिल्ड कॅसल्स इन द एअरचा अर्थ काय होतो मग? हवेत किल्ले बांधणे. त्यालाच आपण काय म्हणतो? केवळ कल्पना करणे. नुसतं हवेत तुम्ही कधी बांधू शकता का रे? ते पॉसिबल नाही. तुम्हाला बेस किंवा मग तुम्हाला पिलर घेणं हे खूप गरजेचं असतं. तरच तुमची इमारत उभी राहते. हवेत इमारत उभी राहते का? बिलकुल नाही. मग त्याचा अर्थ काय होतो? की केवळ कल्पना करणे. पुढचं आपलं ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचा अर्थ काय होतो? शांततेनंतर संभाषण सुरू करणे. आता याच्यामागची जर गोष्ट आपण बघायला गेलो, तर हा वाक्प्रचार जुन्या समुद्री व्यापारापासून आलाय. पूर्वी जहाजे थंडीच्या समुद्रात अडकायची आणि पाणी बर्फाने भरलेलं असायचं. सामान्य जहाज किंवा व्यापारी जहाज पुढे घेऊन जाऊ शकत नव्हता आणि तेव्हा मोठी जहाजं प्रथम पुढे जाऊन बर्फ तोडत असत. हे बघा, तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय, की हे बर्फ तोडणारं तुमचं जहाज आहे ते समोर जात आहे आणि मग याच्या मागून तुमच्या इतर फ्लीट्स येतात. फ्लीट्सचा अर्थ होतो, की जहाजांचा ताफा. बरोबर. म्हणजे काय? की पहिलं कोणतरी स्टार्ट करतंय. टू स्टार्ट कन्व्हर्सेशन आफ्टर सायलन्स. म्हणजे त्याला आपण शांततेनंतर संभाषण सुरू करणं, असं त्याला आपण ब्रेक द आईसला म्हणतो. पुढे जर आपण बघितलं, ब्रिंग टू बुक. ब्रिंग टू बुकचा अर्थ काय होतो? जबाबदार धरणे किंवा मग शिक्षा करणे. पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं? एखाद्याने गुन्हा केला, तर मग त्या गुन्ह्याची नोंद तुमच्या रजिस्टरमध्ये केली जायची. रजिस्टरमध्ये नोंद म्हणजेच त्याला आपण काय म्हणायचो? ब्रिंग टू बुक. ब्रिंग टू बुक म्हणजेच काय? रजिस्टरमध्ये नोंद करणे. म्हणजेच काय? की आणि तिथूनच मग त्या म्हणीचा उगम झाला, की त्यालाच आपण काय म्हणू लागलो मग? जबाबदार धरणे किंवा शिक्षा करणे. काय होतं ना, सरासरी तुम्ही व्यवहारामध्ये एखादी गोष्ट अनुभवता वगैरे करता आणि मग त्याचा नंतर उपयोग एक अॅनालॉजी म्हणून दुसरीकडे घेतला जातो. जसं आपण त्याला म्हणतो, की कोल्ह्याला द्राक्षे सॉरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट वगैरे आपल्या ज्या मराठीमध्ये म्हणी आहेत. मग त्याचा अर्थ आपण कसा घेतलेला आहे, की यार आपण एखादी गोष्ट ऑब्झर्व्ह करतो आणि मग त्या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपण त्याला अप्लाय करायचा प्रयत्न करतो. अजून एक आपली मराठीमध्ये म्हण असते, की नाचता येईना अंगण वाकडं. म्हणजेच काय, की एखाद्या गोष्ट करण्यासाठी तुम्ही सक्षम नाहीयेत, पण तुम्ही सर्कमस्टान्सला ब्लेम करतात. तर हे काय झालं,
हे तुम्ही एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी सांगितलेली म्हण आहेत. म्हणजे तुमच्या म्हणी हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भाषेचा अलंकार आहे तो म्हणी वगैरे. तर त्या अनुषंगाने इंग्लिशच्या सुद्धा तुमच्या इडियम्स आहेत. तर त्या तशा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ब्रिंग टू बुकचा अर्थ काय सांगितला मी तुम्हाला? जबाबदार धरणे किंवा मग शिक्षा करणे. मी तुम्हाला त्यामागची स्टोरीसुद्धा सांगितली, की पूर्वी न्यायव्यवस्थेमध्ये किंवा राजाच्या दरबारात गुन्ह्यांची, करांची किंवा चूक दुरुस्त्यांची नोंद एका मोठ्या वहीत केली जात असे. एखाद्या व्यक्तीने अपराध केला की त्याचे नाव या वहीत नोंदवले जाई आणि त्या नोंदीवरून चौकशी सुरू होत असे. यामुळे ब्रिंग टू बुक म्हणजे त्या दोषी व्यक्तीला नोंदवहीत आणून तिच्यावर कायदेशीर तपास सुरू करणे असा अर्थ विकसित झालेला आहे. पुढे जर आपण बघितलं ब्रीथ वन्स लास्ट, त्याचा अर्थ काय होतो? टू डाय. बघा ना तुम्ही, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे काय? शेवटचा श्वास घेणे. त्याचा अर्थच काय होतो? की तुम्ही आता मरणार आहे. शेवटचा श्वास घेणे म्हणजे याच्यामध्ये खूप डिफिकल्ट नाही आहे. हे तुम्हाला वाचायचं, तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढचं आहे आपलं बॅक स्टेअर्स इन्फ्लुअन्स. बॅक स्टेअर्स, स्टेअर्सचा अर्थ काय होतो? स्टेअर्स म्हणजे तुमच्या पायऱ्या. म्हणजे मागच्या दारानं तुम्ही जातात. मागच्या दारानं म्हणजे काय? तुम्ही वशिला लावतात. हाच त्याचा अर्थ आहे. वशिल्याने किंवा अनिष्ट मार्गाने प्रभाव पाडणे म्हणजेच मागच्या दाराने राजकारण करणे. जुन्या काळी राजवाड्यांमध्ये किंवा मोठ्या घरामध्ये 2 प्रकारचे जिने असायचे. एक मुख्य जिना जो पाहुण्यांसाठी असायचा आणि दुसरा मागचा जिना जो नोकर चाकरांसाठी असायचा. जर एखाद्याला राजाला किंवा मालकाला गुपचूप भेटायचे असेल किंवा त्याच्यावर प्रभाव टाकायचा असेल तर ते नोकरांना लाच देऊन मागच्या जिन्याने जायचे. त्यावरूनच अधिकृत मार्ग सोडून चुकीच्या मार्गाने काम करून घेण्याला बॅकस्टेज इन्फ्लुअन्स म्हणतात. आता हा वाक्प्रचारामागची गोष्ट आहे. ही वाचल्यानंतर तुम्हाला अधिक क्लिअर होतं. त्यामुळे जर तुम्हाला ही पी-डी-एफ लागत असेल तर तुम्ही मला संपर्क करायचा आहे ह्या टेलिग्राम आय डीवरती current073. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, तुमचं सिनोनम्स आणि तुमचे विरुद्धार्थी शब्द, त्याला आपण अँटोनिम्स म्हणतो इंग्लिशमध्ये ते. आणि जर मला अजून काही ॲड करता आलं व्होकॅब्युलरीच्या अनुषंगाने इंग्लिशच्या, तर ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्येच ॲड करून देईल. पुढचं आहे आपलं बर्ड्स आय व्ह्यू. आता बर्ड्स आय व्ह्यू तुम्ही इमॅजिन करा की एक पक्षी आकाशामध्ये उडतोय. तुम्ही इमॅजिन करा की तुमच्या गावावरनं उडतोय किंवा तुमच्या शहरावरून उडतोय किंवा मग असं कन्सिडर करा जे पुण्यामध्ये आहे की सदाशिव पेठवरून एक पक्षी उडतोय. तो वरून एवढ्या उडतोय ना की त्याला संपूर्ण चित्र दिसणार आहे. हाच त्या म्हणीचा अर्थ आहे. काय अर्थ आहे मग? विहंगम दृश्य किंवा मग ओझरता आढावा. म्हणजेच काय? अ जनरल व्ह्यू फ्रॉम अ हाय पोझिशन, अ क्विक अँड अ कन्साइज ओव्हरव्ह्यू ऑफ अ सिच्युएशन, हा त्याचा इंग्लिशमधून अर्थ होतो. हा वाक्प्रचार पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतीवरून आलाय. जेव्हा एखादा पक्षी आकाशात उंचावर उडतो तेव्हा त्याला जमिनीवरील सर्व गोष्टींची बारकावे दिसत नाहीत, पण त्याला पूर्ण परिसराचे एक मोठं आणि स्पष्ट दृश्य दिसतं. त्याचप्रमाणे एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास न करता त्याचा वरवरचा पण पूर्ण आढावा घेणं म्हणजेच काय? बर्ड्स आय व्ह्यू. आता पेपर जवळ आले म्हणजे आपले ग्रुप सीचे पेपर आता 2 दिवसावरती, तर मग तुम्ही त्याला सखोल अभ्यास करू शकता का? नाही. तर तुम्हाला बेसिक बेसिक जे हायलाईट केले ते तुम्हाला बघावं लागतं. म्हणजे काय? आपण बर्ड्स आयज व्ह्यू बघतोय किंवा बर्ड्स म्हणजे ह्या म्हणीचा आपण तिथे वापर करू शकतो की बर्ड्स आय व्ह्यूने आपण रिव्हिजन करत आहोत. पुढचं आपलं बोल्ट फ्रॉम द ब्लू. ब्लूचा अर्थ होतो आकाश आणि बोल्टचा अर्थ होतो वीज. आता तुम्हाला हे इमॅजिन करायचं आहे की आकाशामधनं वीज पडते म्हणजेच काय? की संकट पडतंय असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो? आभाळ फाटणं किंवा अचानक आलेले संकट, त्यालाच आपण काय म्हणतो? आकाशातून पडलेली वीज. बघा ना तुम्ही, वीज पडून भरपूर जणांचा मृत्यू होतो. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि हाच जर तुम्हाला हे 2 वर्डचे अर्थ लक्षात राहिले, ब्ल्यू म्हणजे आकाश आणि बोल्ट म्हणजे तुमची वीज, तर तुम्हाला ह्या म्हणीचा अर्थ लक्षात राहणार आहे. पुढचं आहे आपलं बर्न वन्स बोट. म्हणजे काय? की तुम्ही समुद्रामध्ये आणि तुम्ही तुमच्या बोटीला आग लावताय. म्हणजे काय? तुम्ही तुमच्या परतीचे सर्व मार्ग बंद करत आहात किंवा मग जीवावर उदार होऊन तुम्ही निर्णय घेत आहात. आता याच्या मागची जर स्टोरी आपण बघितली, हा वाक्प्रचार प्राचीन युद्धाच्या इतिहासातून आलाय. जेव्हा एखादा सेनापती शत्रूच्या प्रदेशात समुद्रमार्गे उतरायचा तेव्हा तो आपल्या सैनिकांच्या बोटी जाळून टाकायचा. याचा अर्थ असा होता की आता पळून जाण्यासाठी बोटी शिल्लक नाहीत. एकतर युद्ध जिंकावे लागेल किंवा तिथेच मरावे लागेल. यावरून माघार घेण्याचा पर्यायच नष्ट करणे असा अर्थ रूढ झाला. म्हणजेच काय? परतीचे सर्व मार्ग बंद करणे किंवा मग जीवावर उदार होऊन निर्णय घेणे, त्याला आपण बर्न वन्स बोट असं म्हणतो. पुढचा आहे आपला बाय द बाय म्हणून. त्याचा अर्थ काय होतो? इन्सिडेंटली किंवा मग बाय द वे. याचा मराठीमध्ये अर्थ होतो की हो बिटवीन किंवा मग तसेच सांगायचे झाले तर.
पुरातन इंग्रजीत बाय म्हणजे बाजूने आणि बाय द बाय म्हणजे बाजूच्या रस्त्याने जाणे. रूपकात्मक अर्थाने हे मुख्य वाट किंवा म्हणजे त्याला आपण म्हणतो मुख्य विषय सोडून थोड्या वेळासाठी बाजूच्या वाटेने जाणे. बाजूच्या वाटेने जाणे म्हणजे लहान मुद्द्यावर बोलणे असा अर्थ विकसित झालेला आहे. 16व्या आणि 17व्या शतकातील इंग्रजी नाटकांमध्ये आणि पत्रलेखनात हा वाक्प्रचार आढळतो, जिथे लेखक मुख्य मुद्द्याबरोबर अचानक छोट्या अवांतर गोष्टीचा उल्लेख करताना बाय द बाय असे लिहित होते. तिथून तो अर्थ आलेला. बी अप टू ही सुद्धा जी इडियम आहे त्याचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट करण्यात पटाईत असणे किंवा मग तोडीस तोड असणे किंवा मग एखाद्या कामासाठी पात्र असणे, हा बी अप टूचा अर्थ होतो. अप टू म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो ना, अप टू द मार्क असणे. बरोबर. या वाक्प्रचाराचा उगम कुठून झालाय? मापनाच्या पद्धतीवरून झालेला आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट एका विशिष्ट पातळीपर्यंत म्हणजे अप टू अ मार्क पोहोचली आहे, तेव्हा त्याचा अर्थ ती त्या दर्जाला समान आहे असा होतो. दुसऱ्या अर्थाने जेव्हा आपण एखाद्याच्या युक्तीबद्दल बोलतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची बुद्धी त्या पातळीपर्यंत पोहोचली आहे, जिथे ती सर्व डावपेच समजू शकते. जुन्या काळी व्यापारात लोक एकमेकांना फसवण्यासाठी विविध युक्त्या वापरत त्या सर्व युक्त्यांची जाण असणाऱ्याला ही इज अप टू इट असे म्हटले जाईल. आणि मग त्याचा वाक्यात आपण कसा उपयोग करू शकतो? ही इज अप टू ऑल द ट्रिक्स ऑफ द ट्रेड टू ग्राइंड हिज ओन ॲक्स. पुढे आपलं बेटेड ब्राथ. त्याचा अर्थ काय होतो? श्वास रोखून ठेवणे किंवा त्याला म्हणून आपण असं म्हणू शकतो की उत्कंठेने, म्हणजेच काय? इन सस्पेन्स ऑर अँझायटी. बेटेड हा शब्द अबेटेड त्यालाच आपण म्हणतो कमी होणे किंवा थांबणे, याचं जुनं रूप आहे. शेक्सपियरने द मर्चंट ऑफ व्हेनिस 1596 या नाटकात विथ बेटेड ब्रेथ हा शब्दप्रयोग वापरला. याचा अर्थ कमी झालेल्या किंवा रोखलेल्या श्वासाने असा होतो. काय अर्थ होतो त्याचा? कमी झालेला किंवा मग रोखलेला श्वास, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपला बँडी वर्ड्स. बँडी वर्ड्स म्हणजेच काय? वाद घालणे म्हणजे आर्ग्यू करणे किंवा क्वारल करणे. बँडी हा शब्द जुना फ्रेंच बँडर म्हणजेच फेकणे, एकमेकावर उडवणे यावरून आलेला आहे. 16व्या शतकातील इंग्रजीत टू बँडी म्हणजे चेंडू एकमेकांकडे फेकत खेळणे असा अर्थ होतो. तिथूनच त्याचा रूपकात्मक अर्थ आला. लोक वाद घालताना शब्द जणू चेंडूसारखे एकमेकाकडे फेकतात, म्हणून बँडी वर्ड्स म्हणजेच काय? तीव्र आणि परस्पर दोषारोप करणारी वादविवाद शैली, त्याला आपण बँडी वर्ड्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. ही स्टोरी पण वाचा तुम्ही. वारंवार 2-3 वेळेस जर रिव्हिजन केलं तर ते तुम्हाला लक्षात राहणार आहे. पुढचं आपलं बी इन वन्स बोनेट. बोनेटचा अर्थ असा होतो की तुमची टोपी आणि बी म्हणजे तुमची मधुमक्खी. आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही टोपी घातली, त्या टोपीमध्ये एखादी मधमाशी, तर ती तुम्हाला पूर्णपणे परेशान करून टाकणार आहे. मग याचा रूपकात्मक अर्थ कसा होतो की तुमच्या मनामध्ये एक विचार आहे आणि त्यांनी तुम्हाला खूप परेशान केले, म्हणजे एकाच गोष्टीचं वेड लागणं असा त्या म्हणीचा अर्थ इथं होतो. आता बघा, बोनेट म्हणजे डोक्यावरची टोपी किंवा कॅप. प्राचीन इंग्लंडमध्ये टोपीत मधमाशी अडकली तर ती सतत गुंजन करेल, डोक्याभोवती भिरभरत त्रास देईल, यामुळे माणूस शांत बसू शकणार नाही. या प्रतिमेवरून डोक्यात एखादी विचित्र, त्रासदायक किंवा हट्टी कल्पना सतत गुंजत राहते असा अर्थ तयार झाला. 17व्या-18व्या शतकात हा वाक्प्रचार साहित्य आणि कविता यामध्ये दिसू लागला. हे बघा, तुम्हाला हे वाचल्यानंतर आहे ना, ह्या म्हणीचा अर्थ लक्षात ठेवायला खूप इझं जाणार आहे. पुढचं आपलं बाईट द डस्ट. आता मराठीमधली एक म्हण याच्यासाठी लक्षात ठेवा, किंवा ज्यांनी PDF घेतलाय तर त्यांनी लिहून घ्या. त्याला आपण म्हणतो ना की माती चारणे, किंवा त्यालाच आपण म्हणतो धूळ चारणे, किंवा मराठीत अजून आपण त्याला म्हणतो दाती तृण धरणे. या सर्व म्हणींचा एकच अर्थ होतो की समोरच्याचा पराभव करणे किंवा मग पराभव पत्करणे. बाईट द डस्ट हे तुम्हाला मराठीतून लक्षात ठेवायचं. आपण माती चारणे, धूळ चारणे किंवा मग दाती तृण धरणे, त्याचा अर्थ काय होतो? पराभव पत्करणे. हाच अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आपलं ब्ल्यू स्टॉकिंग. त्याचा अर्थ काय होतो? विद्वान पण दिखाऊसरे. 18व्या शतकात लंडनमध्ये एक साहित्यिक गट होता, ब्ल्यू स्टॉकिंग सोसायटी. हा गट विद्वान स्त्रिया आणि काही पुरुषांचा होता. ते कविता, साहित्य, विज्ञान, तत्वज्ञान यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येत. या गटातील एक सभासद बेंजामिन स्टिंगफ्लिट महागडे काळे रेशमी मोजे न घालता स्वस्त निळे मोजे म्हणजे ब्ल्यू स्टॉकिंग्स घालत असे. लोकांनी गंमत म्हणून या गटालाच ब्लू स्टॉकिंग क्लब म्हणायला सुरुवात केली. नंतर अतिशय सुशिक्षित आणि अभ्यासू स्त्रियांसाठी ब्ल्यू स्टॉकिंग हा शब्दप्रयोग वापरला जाऊ लागला. आता तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं? एवढं मोठं तुम्ही तर लक्षात नाही ठेवू शकत.
तुमच्या अभ्यासिकेमध्ये जी पण तुम्हाला वाटतं, की नाही ही मुलगी खूप हुशार आहे, खूप विद्वान आहे, तर तिला आजपासनं ब्लू स्टॉकिंग म्हणायला सुरुवात करा. हे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं हे पाठ होणार आहे. ब्लू स्टॉकिंग आता तुम्हाला भरपूर जणांच्या मनामध्ये ती स्त्री येऊन गेली असणार आहे आता. ती मुलगी विद्वान स्त्री येऊन गेली असणार आहे, की आता उद्यापासून आपल्याला ब्लू स्टॉकिंग कोणाला म्हणायचं आहे. पुढे जर आपण बघितलं बुक वॉर ही आपली म्हण आहे. मराठीमध्ये आपण त्याला पुस्तकी किडा म्हणतो. पुस्तकी किडा म्हणजेच काय पुस्तकातच राहणारा माणूस आणि हाच अर्थ ह्या बुकवॉर्म म्हणीचा आहे. पुढे जर आपण बघितलं ब्रिंग डाऊन द हाऊस त्याचा अर्थ काय होतो? प्रेक्षकाकडून भरपूर टाळ्या मिळवणे. 17व्या-18व्या शतकात इंग्लंडमधील नाट्यगृह लाकडी आणि हलक्या बांधणीचे असत. जेव्हा एखाद्या कलाकाराने अफलातून अभिनय केला तेव्हा प्रेक्षक इतक्या जोरात टाळ्या, आरोळ्या, पायपिट्या करत की संपूर्ण थिएटर हलत असल्यासारखे वाटे. लोक विनोदाने म्हणत, हा कलाकार तर संपूर्ण हाऊस म्हणजेच नाट्यगृह पाडतोय. अर्थात त्याच्या परफॉर्मन्सनं संपूर्ण सभागृह दणाणून गेले. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, की पूर्वीचा काळ होता, तिथं लाकडाचा स्टेज होता आणि मग तो कलाकार एवढा जबरदस्त अभिनय करायचा, की लोकं खूप जास्त प्रमाणामध्ये टाळ्या वाजवत किंवा मग तिथं धिंगाणा घालत, की मग तो स्टेजच खाली पडेल किंवा मग ते थेटरच पडेल, अशी परिस्थिती निर्माण व्हायची. म्हणजेच ब्रिंग डाउन द हाऊस म्हणजेच काय प्रेक्षकांकडून भरपूर टाळ्या मिळवणे. त्याला आपण काय म्हणतो ब्रिंग डाउन द हाऊस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे आपलं ब्रोबिट. ब्रोबिटचा अर्थ काय होतो? दमदाटी करणे. आता याचा अर्थ इथं मी दिलेला नाहीये ब्रोबिटचा. पण ब्रोबिटचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दमदाटी करणे. पुढे आपला बॅड एक मी तुम्हाला मोगा, मोगा म्हणजे आता मी असं म्हणणार होतो, की मोगा मी तुम्हाला नासका कांदा सांगितला. पण मोगा हे आपण फॉर्मली वापरत नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी असं मी नंतर म्हणणार होतो. पण मी मराठवाड्यात राहतो, तर आमच्याकडे मोगा हा शब्द वापरतात. मोगा म्हणजे थोड्या वेळापूर्वी. तर बॅड एगचा अर्थ काय होतो? बॅड एग म्हणजे नासका कांदा. मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं. म्हणजेच काय निकम्मा किंवा मग निकृष्ट व्यक्ती. तुम्ही YouTubeवरती एक फेमस पी-एस आहे. त्यांचं ते स्पीच ऐकलं असणार आहे, की "तू एक तुळशी वृंदावनामधला गांजा आहे." हाच अर्थ त्या म्हणीचा आहे बॅड एगचा. म्हणजे काय तुमच्या पूर्ण जी तुमची लिनिएज आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक निकृष्ट व्यक्ती आहात किंवा मग एक निकमी व्यक्ती आहेत. त्याला आपण नासका कांदा किंवा मग तुळशी वृंदावनामधलं गांजाचं झाड त्याला आपण बॅड एग असं म्हणतो. पुढचं आपलं बिसाइड द मार्क. आता बघा हे तुम्हाला इथं गोल पोस्ट दिसतंय आणि त्याच्या बाजूला एरो लागलेले आहे. बिसाइड द मार्कचा अर्थ काय होतो? मग विषयाबाहेर किंवा मग गैरलागू असणे. हे लक्षात ठेवायचं. एक गोल पोस्ट लक्षात आणायचं आहे. बिसाइड द मार्कमध्ये. पुढे आपलं बर्न वन्स फिंगर म्हणजेच काय स्वतःचं स्वतः नुकसान करून घेणे. हे तर बघा ही इमेज. तुम्ही जर स्वतःच्या बोटीला तुम्ही जर लायटरनी आग लावली किंवा मग काडीच्या पेटीने आग लावली तर तुम्ही स्वतःचं नुकसान स्वतः करत आहात. पुढे आपला आहे ब्राउन स्टडी. ब्राउन स्टडीचा अर्थ काय होतो? विचारांच्या दुनियेत हरवणे. जुनी इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमध्ये ब्राउन हा रंग उदासी, गंभीरपणा, मेलॉन्चोली यांचे प्रतीक मानला जात असे. 16व्या-17व्या शतकात ब्राउन म्हणजे गंभीर, उदास आणि स्टडी म्हणजे त्या काळी फक्त अभ्यास नाही तर गंभीर विचार, मनन आणि तंद्री असा अर्थ दर्शवत असे. म्हणून ब्राउन स्टडी म्हणजे उदास किंवा गंभीर विचारात हरवलेली अवस्था आणि हा वाक्प्रचार अनेक जुन्या कवितांमध्ये आणि गद्यलेखनात दिसतो, विशेषतः 16व्या शतकात. आता ब्राउन स्टडीचा अर्थ काय होतो? विचारांच्या दुनियात हरवणे. पुढचं आहे आपलं बँक ऑन. बँक ऑनचा अर्थ काय होतो? की अवलंबून राहणे. त्यालाच आपण डिपेंड ऑन असं म्हणतो. बँक हा शब्द मूळतः नदीचा काठ किंवा मग दगडी आधार या अर्थाने वापरला जात असे. ज्यावर आपण विश्वासाने उभे राहू शकू किंवा मग उभे राहू शकतो असा मजबूत आधार. त्याला आपण बँक म्हणतो. नंतर आर्थिक संस्थांना बँक्स म्हटले जाऊ लागले कारण लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवत. म्हणून बँक ऑन म्हणजेच काय? एखाद्यावर पूर्ण विश्वासाने अवलंबून राहणं. जसे आपण बँकेवर विश्वास ठेवतो तशीच खात्री एखाद्यावर ठेवणं त्यालाच आपण काय म्हणतो? बँक ऑन म्हणजेच काय? अवलंबून राहणे किंवा मग डिपेंड राहणे. पुढचं आहे आपलं ब्लेज द ट्रेल. ब्लेज द ट्रेलचा अर्थ काय होतो? स्टार्ट अ न्यू मुवमेंट ऑर ट्रेंड म्हणजेच काय? नवा मार्ग दाखवणे किंवा मग चळवळीची सुरुवात करणे. जुन्या काळात जंगलातून प्रवास करणारे शिकारी, लाकूड तोडे किंवा शोधक झाडांच्या खोडावर खून करून ठेवत. ही ब्लेज द ट्रेलची ना एक स्टोरी. एक सेकंड पाणी पितो आणि सांगतो.
एक साम्राज्य असतं आणि त्याच्यामध्ये ना एक थोडा सनपट राजा असतो. तो राजा असं ठरवतो, की आपला राज्याचा जो मॅक्सिमम निधी तो जे वृद्ध लोक आहेत, तर त्यांच्या आजारपणावरती किंवा मग त्यांना आपण असं म्हणू शकतो, की इकॉनॉमीमध्ये ते लोकं कंट्रिब्यूट करत नाही. त्याच्यामुळं आपल्या जे राजकोष आहे त्याचं नुकसान जास्त होतंय असं तो राजा, सनपट राजा स्वतःचं स्वतःला सांगत होता. मग तो एक दिवशी निर्णय काढतो आणि हुकूम बजावतो, की सगळ्यांनी आपापल्या घरचे जे वृद्ध लोक आहेत, तर तुम्ही त्यांना जंगलात सोडून यायचं आहे म्हणून. आणि मग ही जिम्मेदारी तो घरातल्या तरुण लोकांवरती सोपवतो. मग जेव्हा ते तरुण लोकं जंगलात जातात, म्हणजे जंगल म्हणजे खूप घनदाट जंगल राहतं. आतमध्ये नेऊन सोडायचं असतं त्या वृद्ध लोकांना आणि तरुण लोकांकडे जिम्मेदारी अशी असते, की त्यांनी स्वतः त्यांना नेऊन सोडणं आणि मग रिटर्न येणं. पण जेव्हा ते जातात ना तरुण लोकं घेऊन वृद्ध लोकांना स्वतःच्या खांद्यावर बसून आणि मग ते जेव्हा रिटर्न येतात, तेव्हा तो राजा विचारतो, की "हां, ठीक आहे, तुम्ही गेले आणि रिटर्न कसे आले?" म्हणून. तर मग ते सांगतात, की "आम्ही रिटर्न येताना आम्हाला झाडाच्या फांद्या अशा तुटलेल्या दिसल्या, त्या मार्गाने आम्ही आलो आणि मग आम्हाला रस्ता सापडला." म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी अशी होती ना, की घनदाट जंगल एवढं होतं ना, की तरुण लोकांना रिटर्न येता आलं नसतं त्या जंगलातून रिटर्न. पण वृद्ध लोकांनी जातानाच जेव्हा ते खांद्यावर बसलेले होते, तेव्हा ते झाडाच्या फाट्या तोडत-तोडत गेले आणि मग ती एक वाट बनली किंवा एक खूण बनली, की तुम्हाला आता रिटर्न ह्याच मार्गाने जायचं आहे. आणि मग तो राजा आदेश वगैरे देतो आणि परत त्या वृद्ध लोकांना राज्यामध्ये बोलावतो. ही ती स्टोरी आहे. पण मग त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, ब्लेज द ट्रेल म्हणजे काय? नवा मार्ग दाखवणे किंवा मग चळवळीची सुरुवात करणे, हेच इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टोरीमध्ये. पुढे जर आपण बघितलं, बुल इन अ चायना शॉप. आता तुम्ही इमॅजिन करा, की एक जे ग्रामीण भागातले त्यांनी इमॅजिन करा, की तुमच्या वावरातला बैल आहे किंवा मग एखादा सांड आहे. खात्यापत्या एकदम जबरदस्त दावणीवरचा आणि तो जर चायना शॉप म्हणजे काय? जिथं मातीची भांडी असतात. तिथं जर तो गेला, तर तो किती धुमाकूळ घालेल ते इमॅजिन करा. आणि हाच त्या म्हणीचा अर्थ होतो, की नाजूक परिस्थितीत गोंधळ घालणारा त्याला आपण काय म्हणतो? बुल इन अ चायना शॉप. इथं मी फोटो लावलाय. हा बैल आहे आणि हे चायना शॉपमधले जेवढे पण भांडे आहेत, तो तेवढे पाडतो आणि त्याला फोडतो. म्हणजे नाजूक परिस्थितीत तो गोंधळ घालणारा आहे. म्हणजेच काय 17व्या-18व्या शतकात इंग्लंडमध्ये चायना शॉप्स म्हणजेच काय, नाजूक चिनी मातीच्या भांड्यांना दुकानं फार लोकप्रिय होत्या. लोकांनी विनोदाने कल्पना केली, की एखादा जाड, भारी, अनियंत्रित बैल अशा नाजूक दुकानात गेला तर काय होईल? तो सर्व वस्तू फोडेल, दुकान उद्ध्वस्त करेल. ही कल्पना इतकी प्रभावी होती, की बुल इन अ चायना शॉप हा वाक्प्रचार नाजूक, संवेदनशील परिस्थिती, खूपच अनाडी, बेजबाबदार किंवा गोंधळ करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जाऊ लागला. आणि 19व्या शतकातील अनेक साहित्यिकांनी हा इडियम वापरून लोकप्रिय केलेला आहे. पुढचं आपलं आहे बाय द रूल ऑफ थंब. बाय द रूल ऑफ थंबचा अर्थ काय होतो, की अनुभवाच्या आधारे. अनुभवाच्या आधारे म्हणजेच काय आपण म्हणतो ना, की त्याला तुम्ही लहान जेव्हा होते तेव्हा तुम्ही बघितलं असेल, ते तुम्ही इतीने माप मोजायचे. ईत म्हणजे काय तुमचा हात मधले ते 3 बोटं असे त्याला हे करायचं आणि तुमची करंगळी आणि अंगठ्याच्या अनुषंगाने तुम्ही ते मोजायचे. हाच अर्थ त्याचा आहे अनुभवाच्या आधारे. म्हणजेच काय हा इडियम 16-17व्या शतकातील इंग्लंडमधून आला आहे. त्या काळी मोजमापासाठी औपचारिक साधने कमी वापरली जात, तर अंगठा वापरून साधारण मोजमाप केलं जात असे. आता तुम्ही बघा ते इथेने आपण मोजायचो लहानपणी. उदाहरणार्थ लाकूड किंवा कापड मोजताना हाताच्या अंगठ्याचा लांबीवर अंदाज लावणे. म्हणून रोल ऑफ थंब म्हणजे अनुभवावर आधारित साधारण मापदंड किंवा मग साधारण नियम. पुढचा आहे आपला बिग ड्रॉ. बिग ड्रॉचा अर्थ होतो मोठं आकर्षण. 18व्या-19व्या शतकातील इंग्लंडमध्ये लॉटरीज, हॉर्स रेसेस आणि सार्वजनिक कार्यक्रम खूप लोकप्रिय होते. ड्रॉ म्हणजे स्पर्धेतून किंवा लॉटरीत निवडून किंवा जिंकून जाणे. जेव्हा एखादा व्यक्ती, कार्यक्रम किंवा गोष्टीसाठी खूप लोक जमा होतात, तेव्हा ती बिग ड्रॉ म्हणतात. म्हणजे लोकांना आकर्षित करणारा मोठा घटक. म्हणून बिग ड्रॉ हा वाक्प्रचार प्रसिद्ध, आकर्षक किंवा लोकांना आकर्षित करणारा घटक या अर्थाने रूढ झालेला आहे. तुम्हाला इथं त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. बिग ड्रॉचा मोठं आकर्षण असा त्याचा अर्थ होतो. पुढचं आपलं आहे ब्रोकन रीड. ब्रोकन रीडचा अर्थ काय होतो, की अविश्वसनीय आधार. म्हणजे ब्रोकन रीड म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही. हा इडियम मूळ बायबलमधून आला आहे. ब्रोकन रीड ही प्रतिमा बायबलमध्ये वापरली, जिच्यावर विश्वास ठेवला जातो ती सहज तुटते आणि आधारावर भक्कम उभी राहत नाही.
नंतर हा शब्दप्रयोग अविश्वसनीय, अपूर्ण आधार किंवा मदत या अर्थाने इंग्रजीत रूढ झाला. आता याला मराठीमध्ये ब्रोकन रेडला आपण काय म्हणतो मला लक्षात येत नाहीये. ब्रोकन रेडला आपण काय म्हणू शकतो? बट ठीक आहे. पुढचं आहे आपलं बाय द स्किन ऑफ द टीथ. बाय द स्किन ऑफ द टीथचा अर्थ कसा लक्षात ठेवा. तुमच्या दाताची स्किन त्याला आपण इनॅमल म्हणतो. हे खूप पातळ स्वरूपाचं असतं. ते पातळ जो पत्रा आहे तो लक्षात घ्या आणि मग पुढचा अर्थ तुम्हाला कळणार आहे. पातळ म्हणजेच काय थोडक्यात. हा इडियम मूळ बायबलमधून आलाय. बुक ऑफ द जॉब हे 1920 काय आहे ते मध्ये लिहिलेलं आहे. आय एम इस्केप विथ द स्किन ऑफ माय टीथ म्हणजे काय त्याचा अर्थ होतो. म्हणजे दातांच्या अगदी बाहेरील भागावर तुटक थर जो असतो म्हणजे जो सगळ्यात पातळ थर असतो तेवढ्या अंतराने मी वाचलो. म्हणजेच मी थोडक्यात वाचलो. बाय द स्किन ऑफ द टीथ हे तुम्ही याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचं आहे आपलं बोन ऑफ कंटेन्शन. आता ही चित्र लक्षात आणा. 2 कुत्री आणि ते कशावरून भांडताय? या हाडावरून ते बांधताय. बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे वादाचं मूळ कारण. हा इडियम मूळ इंग्रजीत प्राणी व्यवहारावरून आलाय. कुत्रे किंवा इतर प्राणी हाडावरून भांडतात. ते जिंकण्यासाठी जोरात संघर्ष करतात. यावरून मानव समाजातही एखाद्या गोष्टीवर वाद करण्यासाठी संघर्ष करणे या अर्थाने हा वाक्प्रचार वापरला जाऊ लागला. 17व्या-18व्या शतकात इंग्रजी साहित्य आणि निबंधामध्ये हा इडियम प्रचलित झाला. बोन ऑफ कंटेन्शन हे तुम्हाला चित्रावरून लक्षात ठेवायचं आहे. 2 कुत्रे इथं बोन होतं आणि ते त्या बोनसाठी भांडताय. म्हणजेच काय वादाचं मूळ कारण हे तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. पुढचं आहे आपलं पीस ऑफ वन्स माइंड. त्याचा अर्थ काय होतो? खरपूस सुनावणे. हा इडियम 16-17व्या शतकातील इंग्रजी भाषेतून आलाय. पीस म्हणजे एक भाग किंवा एक तुकडा आणि माइंड म्हणजे विचार किंवा भावना. म्हणजे कोणाच्या मनातील विचार किंवा नाराजी थेट व्यक्त करणे. 17व्या शतकात हे वाक्प्रचार विशेषतः नाटकं, पत्रलेखन आणि साहित्यिक लेखनात वापरले जाऊ लागले, जिथे कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीस थेट आपल्या भावना सांगत असे. पीस ऑफ वन्स माइंडचा अर्थ काय होतो? खरपूस सुनावणे. पुढचं आहे आपलं बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. हे बघा तुम्ही इथं चित्र. आपला एखादा मित्र असतो ना, की जो की बॉर्न विथ अ सिल्वर स्पून असतो. म्हणजेच काय, की तो खूप रिच फॅमिलीमध्ये जन्म घेतो. त्याला आपण बॉर्न विथ द सिल्वर स्पून असं म्हणतो. म्हणजेच काय श्रीमंत घरात जन्मलेला जो असतो त्याला आपण काय म्हणतो? बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. पुढचं आहे आपलं बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. बघा तुम्ही जर दोन्ही साईडनी तुमची कॅन्डल जर जाळली तर काय होईल? ती लवकर संपल. मग तोच अर्थ आहे त्याचा, की तुमचे जे रिसोर्सेस आहेत, जे तुमचे साधनं आहेत, तर तुम्ही त्याचा अपव्यय करताय. तुम्ही त्याला नीट वापरत नाही. हाच अर्थ ह्या म्हणीमधून तुमचा येणार आहे. बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स म्हणजेच काय उधळपट्टी करणे किंवा मग स्वतःला थकवणे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण वेस्ट रिसोर्सेस किंवा मग ओव्हरवर्क माणसाच्या अनुषंगाने जर वापरला तर त्याला आपण स्वतःला थकवणे असं म्हणतो. आणि रिसोर्सेसच्या अनुषंगाने वापरलं तर त्याला आपण मग वेस्ट ऑफ रिसोर्सेस किंवा मग उधळपट्टी करणे असं म्हणतो. पुढचं आहे आपलं बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट्सचा अर्थ काय होतो? इररेग्युलरली त्यालाच आपण अधूनमधून किंवा अनियमितपणे असं म्हणतो. हा इडियम 17व्या-18व्या शतकातील इंग्रजी भाषेतून आला आहे. फिट म्हणजे अचानक होणारी हालचाल किंवा अचानक प्रसंग. स्टार्ट म्हणजे सुरुवात. फिट म्हणजे तुम्ही ते बघितलं असाल ना, की एखादा व्यक्ती डायरेक्टली पडतो आणि मग त्याला ते फिट येतं बघा. ते वाला फिट. आणि स्टार्ट म्हणजे की सुरुवात होणे. हे जेव्हा आपण जोडून वापरतो फिट अँड स्टार्ट, जोडून वापरल्यावर काम किंवा घटना अनियमित, हळूहळू, काही वेळा थांबून पुन्हा सुरू होणारी अशी कल्पना व्यक्त होते. साहित्यिक व निबंध लेखनात हा इडियम विशेषतः 17व्या शतकात दिसतो. ठीक आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, की फिट येतं आणि नंतर मग तो जागा होतून कामाला जातो. या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, की अधूनमधून त्याला फिट येतं असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. पुढचं आहे आपलं बाय डिंट ऑफ. एक सेकंड किती राहिलंय? थोडंसंच राहिलंय. बाय डिंट ऑफचा अर्थ काय होतो? जोरावर किंवा मग मेहनतीच्या बळावर. हा इडियम मध्ययुगीन इंग्रजीतून आलाय. डिंट म्हणजे प्रहार, जोर किंवा ताकद. म्हणजेच काय शक्तीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर काहीही साध्य करणं. उदाहरणार्थ बाय डिंट ऑफ हार्डवर्क ही सक्सिडेड म्हणजे कष्टाच्या जोरावर त्याला यश मिळाले. असा आपण त्याचा इथं अर्थ बघितलेला आहे. बाय डिंट ऑफ म्हणजेच काय मेहनतीच्या जोरावर किंवा मग मेहनतीच्या बळावर. पुढे आहे आपलं ब्लो हॉट अँड कोल्ड. म्हणजेच काय कधी समर्थक तर कधी विरोधक असं वागणं. ब्लो हॉट अँड कोल्ड. हा इडियम रोमनच्या जुन्या काळातील हिटिंग सिस्टम
किंवा शास्त्रीय तत्वावरून आलेला आहे. प्राचीन तत्वज्ञानात गरम आणि थंड हवा याचा उपयोग शरीर आणि मनाच्या बदलत्या अवस्थांसाठी केला जात असे. म्हणजेच एखादी व्यक्ती कधी गरम गरम म्हणजेच काय समर्थन आणि उत्साह दाखवते. थंड म्हणजेच काय उपेक्षा किंवा राग दाखवते. तिथूनच त्याचा अर्थ आला की 18व्या शतकात इंग्रजी लेखकांनी हा इडियम अनिश्चित व्यक्ती किंवा भावना बदलणे या अर्थाने वापरायला सुरुवात केलेली आहे. पुढचं आहे आपलं बाय अँड बाय. त्याचा अर्थ काय होतो? हळूहळू असा होतो. स्लोली, ग्रॅज्युअली, बाय अँड बाय. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचं आहे आपलं ब्ल्यू ब्लड. ब्ल्यू ब्लड इथं बघा तुम्ही, ही महाराणी चालत येते. ब्ल्यू ब्लडचा अर्थ काय होतो की उच्च भ्रूवंश म्हणजे अरिस्टोक्रॅटिक किंवा मग रॉयल बर्थ. जुन्या काळी काय काय असायचं, जे पण श्रीमंत किंवा मग राजेशाही लोक राहायचे तर ते खूप गोरे असायचे, खूप जास्त प्रमाणात गोरे असायचे. आणि मग त्यांचं ते शरीरावरच्या वेन्स दिसायच्या. आणि त्या वेन्समध्ये मग जे निळं रक्त राहतं, वेन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो की जे खराब रक्त त्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये, तर ते दिसायचं. आणि मग त्या अनुषंगाने त्यांची बॉडी ही ब्ल्यू दिसायची. तिथूनच त्या म्हणीचा अर्थ आलेला आहे. ब्ल्यू ब्लड म्हणजेच काय? उच्चभ्रू वंश. हे लक्षात ठेवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. पुढे सी लेटरपासून आपल्या इडियम्स आहे, ह्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला याची PDF घ्यायची असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे, PDF तुम्हाला काय काय भेटणार आहे? इडियम्स भेटणार आहे. सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या इडियम्सचा मराठीमध्ये अर्थ, इंग्लिशमध्ये अर्थ, वाक्प्रचारामागची गोष्ट आणि वाक्यात उपयोग करून दिलेला असणार आहे. नंतर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन, तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जवळपास किती ते 5,500 शब्द आहेत. हे सर्व तुम्हाला PDF भेटणार आहे. हे PDF मी तुम्हाला का सांगतोय, का प्रमोट करतोय? कारण की सगळे लेक्चर घेणं मला तरी पॉसिबल नाही आहे. इव्हन ते यूट्यूबवरती किंवा कोर्स स्वरूपात घेणं सुद्धा पॉसिबल नाही. कारण की सध्या माझा अभ्यास चालू आहे आणि फक्त आता मला वाटतं 4.5 महिने बाकी आहे राज्यसेवेला आणि UPSCच्या प्रिलिम्सला. तर मी त्याच्यावरती फोकस करत आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर हा माझा टेलिग्रामचा ID आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला भेटून जाईल. बाकी भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो